महोदय, सर्वप्रथम मी अनिल परब साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो की अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून एस टी महामंडळाची जी वस्तुस्थिती आहे ती आपण आपल्या 34 मिनिटाच्या भाषणामध्ये सकाळी सांगितली आणि त्यामधील काही मुद्दे सोडले तर आपल्या सगळ्या मतांशी मी जवळजवळ सहमत आहे. कारण फक्त या सभागृहातील सदस्य म्हणून नव्हे तर एस टी महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन खात्याचा कार्यभार तुमच्या काळामध्ये जवळजवळ 2.5 वर्ष तुम्ही सांभाळला आणि मी तुमच्या सोबत त्यावेळेस होतो. वस्तुस्थिती ही सुद्धा नाकारता येत नाही की त्याच दरम्यान कोविड आणि त्याचबरोबर 5 महिने झालेला एस टी कामगारांचा संप हा सुद्धा काही कारणीभूत ठरला. त्यामुळे हवं तसं काम त्यावेळेस तुम्हाला करता आलं नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस मी परिवहन मंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस एकदा असंच आपण भेटलेलो असताना मी म्हणालो की साहेब काही जर चांगल्या गोष्टी असेल तर चांगल्या गोष्टी मला निश्चितपणे द्या, तुमच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे. आणि त्याच माध्यमातून आज 34 मिनिटाच्या भाषणामध्ये मी भरपूर काही शिकलो. कारण शेवटी सभागृहामध्ये विरोधी पक्षाचा काही सदस्य असेल तर प्रत्येक गोष्टीनं राजकीय दृष्टीने त्याकडे बघायला नको. कारण आज ह्या सभागृहातली जी सदस्यांची भावना आहे म्हणजे शशिकांत शिंदे आहेत किंवा सदाभाऊ खोत आहेत किंवा इतर काही सदस्यांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्या स्वतःच्या राजकीय भावनेच्या पोटी नाही किंवा राजकीय विचाराने प्रेरित होऊन नाही, तर एस टी महामंडळ हे आपलं महामंडळ आहे. ही लालपरी आपली आहे, ही आपली घरातली आहे, ही आपली घरातली पोरगी आपली सून आहे. अशा पद्धतीनं सगळे नेते मंडळी या सभागृहातले या लालपरीकडे बघत असतात. परंतु ती करत असताना गेल्या 6 महिन्यापासून माझ्याकडे एस टी महामंडळाचा अध्यक्ष काही 3 महिन्यापूर्वी आला, परंतु परिवहन खात्याचा मंत्री आणि त्याचबरोबर एस टी महामंडळाचा प्रमुख म्हणून माझ्यावर जी काही जबाबदारी माझ्या पक्षानं दिली होती आणि शासनानं दिली होती ती पार पाडण्याचा मी कायमपणे प्रयत्न केला. म्हणजे मगाशीच आता सदाभाऊ खोतांनी आणि शशिकांत शिंदेजींनी सांगितलं की वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणचे थांबे तुम्ही बघाल, ज्या ठिकाणी बिचारे सर्वसामान्य प्रवासी जेवायला थांबतो, जेवण तर लांबची गोष्ट हो, तो प्रसाधनगृहामध्ये जाऊ शकत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि ते मी स्वतः भोगलेलं आहे, मी बघितलेलं आहे, मी गेलेलो आहे. मी फक्त इकडे बसून एसी चेंबरमध्ये बसून काही निर्णय घेतलेले नाही किंवा माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं, मी जागेवर पोहोचलोय. मी एस टीने प्रवास केला, फक्त प्रवास काय फोटो व्हिडिओमध्ये आणण्यासाठी नाही, मी जवळजवळ 2-2, 3-3 तास प्रवास केला. माझ्या गाड्या भले 2-3 कोटीच्या असतील त्या मागे असतील, परंतु मी स्वतः प्रवास केला, प्रवाशांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या काय हे जाणून घेतलं. कारण शेवटी जागेवर उतरल्याशिवाय कुणालाही हे कळू शकत नाही की सर्वसामान्य प्रवाशांच्या काय समस्या आहेत. आणि त्यामुळे मी प्रयत्न केले. ज्या ठिकाणी मी मध्यंतरी सोलापूर आणि धाराशिवच्या दौऱ्यावर असताना मी त्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो, हॉटेलमध्ये गेलो की त्या ठिकाणी प्रवाशांना काय सुविधा दिल्या जातात, बिलकुल कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही. आणि त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की जुने जे काही प्रसाधनगृह आणि हे जे हॉटेल मोटेल ज्यांना दिले होते ते सगळे रद्द करायचे आणि सगळे रद्द करून 3 वर्षाचा निविदा काढायचा. चांगल्या हॉटेलला ते टेंडर द्यायचं, 3 वर्षाचं टेंडर काढायचं आणि 1 वर्षामध्ये जर त्यांनी प्रगती केली नाही आणि ज्या प्रवाशांच्या समस्या आहे किंवा त्यांचे जर म्हणणं आहे ते जर योग्य प्रकारे त्यांनी त्याचं पालन केलं तर त्याचे निविदा त्याही वेळेस रद्द करायचे. परंतु निविदा रद्द करत असताना त्या परिसरातल्या डीसीला सुद्धा सस्पेंड करायचं, कारण त्याचं कंट्रोल त्याच्यावर असणं गरजेचं आहे. अशा प्रकारची काही भूमिका घेतली. 14,500 बसेस आज आमच्याकडे आहेत. इलेक्ट्रिकच्या बसेस 5,150 येणार आहेत. काही बसेस ह्या जीसीसी तत्वावर सुद्धा चालत आहेत, परंतु एस टीचं उत्पन्न हवं तसं वाढत नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये 14.95% जी भाडेवाढ झाली ती 3 वर्षे झालीच नव्हती. त्यामुळे अचानक एवढी भाडेवाढ करावी लागली. परंतु ती भाडेवाढ झाल्यानंतर एस टीचं उत्पन्न जे आहे, मगाशी अनिल परब साहेबांनी म्हणाला ही वस्तुस्थिती, भाडेवाढ झाल्यानंतर किंवा महिलांना मोफत 50% मोफत सवलत दिल्यानंतर, ज्येष्ठांना 75 वर्षाच्या मोफत सवलत दिल्यानंतर सुद्धा उत्पन्नाचा स्रोत किंवा प्रवाशांची संख्या ही काही कमी झालेली नाही आहे, ती वाढते. परंतु वाढत असताना आपल्याकडे ज्या जुन्या बसेस आहेत साहेब, दिवाकर रावते साहेब तुम्ही असताना किंवा मध्यंतरीच्या 7-8 वर्षामध्ये ज्या पद्धतीने एस टी नव्याने घ्यायला पाहिजे होते त्या घेतल्याच गेल्या नाही, कारण राज्य शासनाकडनं योग्य ते अर्थसहाय्य मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानेल की ह्या खात्याचा कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी मी जी सूचना मांडली होती की एस टी महामंडळ तेव्हाच लेवलला येऊ शकेल, फायद्यामध्ये नाही परंतु लेवलला येऊ शकेल ज्यावेळेस आपल्याकडे मुबलक एस टी सेवा उपलब्ध होतील. म्हणजे एस टी लोकांना जेवढ्या हव्यात तेवढ्या देतील, कारण 13 कोटी आपली लोकसंख्या आहे.
13 कोटी लोकसंख्येच्या मानानं आपल्याकडे किमान 25 ते 30 हजार चांगल्या जर बसेस असेल तरच लोकांना आपण सुविधा देऊ शकतो. डोंगर दऱ्यामध्ये काही बसेस ज्या आहेत त्या 7.5 मीटरच्या चालवाव्या लागतात. छोटे रस्ते त्या परिसरामध्ये 9 मीटरच्या बसेस चालवाव्या लागतात. लॉंग रूटसाठी 12 मीटर आणि 13 मीटरच्या बसेस चालवाव्या लागतात आणि ह्या बसेस येणं गरजेचं आहे. सगळ्याच्या सगळ्या आपण इलेक्ट्रिक बस घेऊन पण चालणार नाही, कारण चार्जिंग स्टेशन फक्त 20% ठिकाणी आहे. 80% ठिकाणी अजूनही आपले चार्जिंग स्टेशन नाही. त्याच्यासाठी सुद्धा राज्य शासनानं पुढाकार घ्यायला पाहिजे आणि चार्जिंग स्टेशनची निर्मिती करायला पाहिजे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. दुसरं, मगाशी तुम्ही बोलताना अनेक मुद्दे मांडले आणि ही मुद्दे वस्तुस्थितीशी सुसंगत आहे. काही निर्णय मी माझ्या आल्यानंतर घेतले. GCC हा जो प्रकार आहे हा फक्त ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी प्रकार आहे, असं मला स्पष्टपणे या सभागृहाला सांगावंसं वाटतं. GCCच्या बस घेणं म्हणजे फक्त ठेकेदाराला फायदा होईल, एसटी महामंडळाचा कुठेही त्यात फायदा होणार नाही. प्रवाशांना सुविधा देता येईल पण खिशातले पैसे मात्र आपले जाणार आहे. त्यामुळे GCCच्या ज्या बसेस आहेत तर न घेण्याचा धोरणात्मक निर्णय मी घेतला की माझ्या कालखंडामध्ये GCCच्या बसेस मी घेणार नाही. ज्या बसेस घेईल कर्ज घेऊन घेईल, परंतु ज्या बसेस स्वतःच्या मालकीच्या आहे त्याच मी बसेस घेईल आणि दरवर्षी 5,000 बसेस याप्रमाणे 5 वर्षामध्ये 25,000 बसेस घेण्याचा मानस आहे. त्यापैकी थोडाफार होईल, परंतु एक गोष्ट अभिमानानं तुम्हाला सांगतो, बरेच सदस्य या सभागृहातले बहुतांश डेपोमध्ये 10 नाही, 20 नाही, पण 5 बसेस मात्र माझ्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यामध्ये मी सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयी सुद्धा दिलेल्या आहेत. आजपर्यंत 2,000 बसेस मी ह्या 4 महिन्यामध्ये दिलेल्या आहेत. अजूनही 800 बसेस माझ्याकडे आहेत, त्याही मी देईल. परंतु ते करत असताना 3,000 बसेसचं मी टेंडर केले. त्या बसेस सुद्धा 3 महिन्यापासून आपल्या सेवेत यायला सुरुवात होईल. हे ह्या वर्षाचं झालं. पुढल्या वर्षी परत मी 5,000 बसेस घेईल. म्हणजे ज्या वेळेस माझ्याकडे 25,000 बसेस होतील त्यावेळेस आपल्या ह्या जुन्या भंगारात आलेल्या बसेस ज्या आहेत त्या 7-8 हजार बसेस जातील आणि आपल्याकडे नवीन कोऱ्या आणि 4-5 वर्षे वापरलेल्या बसेस राहतील. त्यामुळे जे मध्यंतरी प्रमाण प्रत्येक कुठेही बस 10 किलोमीटर गेली तरी ती बंद पडली आहे, चाक निघालले, त्याचे स्क्रू निघाले, तर छत वरती उडालेलं आहे, अशा पद्धतीच्या ज्या बसेस आतापर्यंत आपण एसटी महामंडळ चालवत होतो ते चालवणार नाही, अशी भूमिका एसटी महामंडळाच्या माध्यमातून मी घेतलेली आहे. बोलायला आता भरपूर आहे, परंतु शेवटी ह्या सदस्यांचं सुद्धा मन ज्या पद्धतीने एसटी महामंडळाकडे आहे त्याचा सुद्धा विचार करता आपले एसटी महामंडळाचे 840 डेपो आहे. परब साहेब, आज मी बघत असताना मंत्री या नात्यानं माझ्याकडे अनेक लोक येतात. मी कोणाचं नाव घेणार नाही. काही आमदार येतात, काही खासदार येतात, आपले काही पदाधिकारी येतात, काही लोक येतात आणि सांगतात की बाबा हे टेंडर आम्हाला द्या. परंतु एखाद्या कार्यकर्त्याला सक्षम करण्यासाठी ते टेंडर जर आपण दिलं तर ते बोंबलं म्हणूनच समजा. चांगले व्यावसायिक या स्पर्धेमध्ये उतरावे यासाठी कॉम्पिटिशन चांगलं मोठ्या प्रकारात व्हायला पाहिजे. मी गुजरातला जाऊन आलो होतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील सर्व जे डेपो आहे ते बस पोर्ट केले होते आणि तशाच पद्धतीनं बस पोर्ट करत असताना प्रामाणिकपणे आम्ही काय केलंय, शहरी भागातला एक बस, एक डेपो, तालुका लेवलचा एक डेपो आणि ग्रामीण भागातला एक डेपो. जर तुम्हाला शहरी भागातला डेव्हलप करायचा असेल तर माझ्या ग्रामीण भागातला डेपो सुद्धा तुम्हाला डेव्हलप करावाच लागेल आणि माझा तालुका स्तरावरचा डेपो आहे तो तुम्हाला डेव्हलप करायचा असेल आणि तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही हे टेंडर घ्या. अशा पद्धतीनं पॅकेजेस आपण निर्माण करतोय जेणेकरून ग्रामीण भागातले डेपो तसेच राहणार नाही, शहरी भागातील डेपो विकसित होणार नाही, अशी सुद्धा दक्षता आम्ही घेतलेली आणि त्या माध्यमातून 2 महिन्यामध्येच त्याची निविदा प्रक्रिया होईल. परंतु योग्य तो निविदा करायला प्रतिसाद मिळाल्यानंतर निश्चितपणे सगळे आपल्या राज्यातले जे बस डेपो आहे ते बस पोर्टमध्ये त्याचं निर्माण होईल. आपल्याकडे डिझेलचे डेपो आहेत सर. डिझेल जवळजवळ 33,000 कोटी रुपये आपण फक्त डिझेलसाठी खर्च करतो. 33,000 कोटी वर्षाला. आजपर्यंत आपल्या महामंडळानं CSRच्या फंडातून 1 रुपया सुद्धा त्या इंडियन ऑइल किंवा इतर संस्थांकडून घेतलं नव्हतं. ठीक आहे, ती शासकीय सुद्धा केंद्र शासनाच्या त्या कंपन्या आहेत, परंतु तरी सुद्धा जवळजवळ प्रत्येक कंपनीनं किमान 10 ते 12 कोटी रुपये सुद्धा CSR फंड द्यायलाच हवे ह्या मताचा आम्ही आहोत आणि त्या माध्यमातून त्या सगळ्यांकडनं CSR फंड आपण घेतोय आणि त्या CSRच्या माध्यमातून टॉयलेट आपण राज्यातील सगळ्या बस डेपोमध्ये करतोय जेणेकरून या टॉयलेटच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवासी आणि आपल्या महिला प्रवाशांना प्रसाधनगृहाची सुविधा आपल्याला देऊ शकू. मला काही आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, साहेब बस आपली अतिशय अडचणीत आहे आणि एसटी महामंडळाचा काही उत्पन्नाचा स्रोत नाही. स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही बघा, प्रत्येक डेपोमध्ये मी गेल्यानंतर अस्वच्छ, कुठे हे कचरा पडलेला आहे, हा
त्या ठिकाणी घाण वास येतो, परंतु आपण स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा निविदा काढतो. तुम्हाला कदाचित हसायला येईल, पण स्वच्छतेच्या बाबतीत निविदा काढत असताना तो डेपो तर स्वच्छ करावा. बसमध्ये जे काही बाटल्या आहेत पाण्याच्या किंवा काही वडापावचे किंवा जेवणाचे काही कागद आहेत ते तर पडलेले असतात. ते पडल्यासाठी एक प्रत्येक बसमध्ये एक चांगल्या प्रकारची कचराकुंडी असावी, जेणेकरून ती स्वच्छता ज्याला आपण देणार आहोत त्याच्या माध्यमातून ती आपण स्वच्छ करू शकू. माझा जो बस ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे त्याची सुद्धा स्वच्छता व्हायला पाहिजे, म्हणून त्या निविदेमध्ये मी ड्रायव्हर कंडक्टरचे युनिफॉर्म सुद्धा धुवण्याची अट घातलेली आहे, त्यांच्या इस्त्रीची अट त्यामध्ये घातलेली आहे. माझा ड्रायव्हर कंडक्टर स्वच्छ आणि सुंदर असावा म्हणून मी त्यांच्या दाढी करायला सलूनवाला सुद्धा त्या ठिकाणी त्या स्वच्छता करणाऱ्या ज्या ठेकेदाराने ते उपलब्ध करून द्यावी म्हणून मी सांगितलेलं आहे. माझ्या ड्रायव्हर कंडक्टरला झोपल्यानंतर सकाळी जेव्हा तो उठतो त्याला गरम पाण्याची आंघोळ करण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठेकेदारानं करायची. तर माझा जो प्रवासी आहे जो जवळजवळ 18-20 तास त्या डेपोमध्ये कधी कधी असतो, त्याला थंड पाण्याची व्यवस्था करण्याला जशी पाणपोई प्रत्येक ठिकाणी असते त्या ठिकाणी 2 माणसं सुद्धा त्या ठेकेदाराला ठेवावं, अशा प्रकारचे अटी घालून मी निविदा काढतोय. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडे जर आपण बारकाईनं लक्ष दिलं तर निश्चितपणे हे एसटी महामंडळ पुढे जाऊ शकेल, ही वस्तुस्थिती आहे. आजपर्यंत तुम्ही सुद्धा त्या खात्याचे मंत्री होतात, परंतु तुम्ही आर्थिक श्वेतपत्रिका काढायचा कधी डोक्यामध्ये विचार केला नाही. पण मी वस्तुस्थिती काय आहे हे लोकांना पण कळायला पाहिजे. तुमच्यासारख्या सुजान ह्या सभागृहातील सदस्यांना सुद्धा कळायला पाहिजे की काय एसटी महामंडळाचा. आपण नेहमी बोलतो एवढा तोटा आहे, एवढा घाटा आहे, कुठनं काय, उत्पन्नाचा स्रोत काय. ती आर्थिक श्वेतपत्रिका सुद्धा मी काढली आणि 10,000 कोटीहून अधिक खर्च किंवा कर्ज ह्या एसटी महामंडळावर आज आहे. परंतु मी अभिमानानं सांगतो, माझ्यावर जबाबदारी माझ्या पक्षानं दिलेली आहे, माझ्या नेत्यानं दिली आहे. तुमच्यासारख्या सदस्यांनी विरोधी पक्षाचा मंत्री असताना सुद्धा त्याचं कौतुक केलेलं आहे. तुमच्या कौतुकास मी पात्र ठरेल असा अभिमानाने या सभागृहामध्ये सांगतो. 2 वर्ष मला फक्त द्या. ह्या 2 वर्षामध्ये एसटी महामंडळाचा चेहरा मोहरा बदलण्याची भूमिका प्रताप सरनाईक निश्चितपणे घेईल आणि परत ह्या विषयावर तुम्हाला अर्धा तास चर्चा करायची वेळ लागणार नाही अशी दक्षता मी घेईल. बहुतांश विषय जे आहे ते विषय आपल्याला जर अजूनही भविष्यामध्ये काही हवे असेल तर त्याचं पण मी निराकरण करीलच. परंतु आज ह्या चर्चेच्या माध्यमातून माझ्या मनातल्या भावना, माझ्या मनातले विचार, मी जे काही भविष्यामध्ये ह्या एसटी महामंडळासाठी करणार आहे त्याची संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्या सभागृहाचा मनापासून आभार व्यक्त करतो. रजा घेतो. धन्यवाद.